हां ऐक श्रद्धा, मी आत्ता मुंबईला पोचते आहे, पण मुंबईला पोचण्याआधी मला बुलेटिनच्या सगळ्या अपडेट्स हव्यात. ओके, कीप मी इन लूप. या. कृष्णाई, मुंबई ते कोल्हापूर प्रवासातही तुझं काम चालूच आहे ना कौशिकी? सॉरी पण हो. मग आज काय कोल्हापुरातच राहणार ना? तुम्हाला खरं सांगू कृष्णाई, माझी ना राहायची खूप इच्छा होती. पण माझा भाऊ आहे ना, त्याच्या बायकोचा वाढदिवस आहे, त्यासाठी मला मुंबईला जावंच लागेल. आणि मी म्हणलं की मी कोल्हापुरात आली आहे आणि कृष्णाईच्या खानावळीत जेवले नाही, मग कोल्हापुरात येण्याचा काय फायदा आहे. आणि मला 100% खात्री होती, किती रात्र झाली असली तरी कृष्णाईच्या खानावळीत कोणीही उपाशी राहत नाही. म्हणून आले. अजून स्वयंपाक करून आणू का तुला? नाही नाही नाही, अजिबात नको. म्हणजे ह्यातच पोट भरेल. आणि खरं तर तुमची माया आणि तुमची आपुलकी यातच माझं पोट भरेल. कारण तुम्ही इतक्या प्रेमाने आणि इतक्या आपुलकीने खायला घालता. एखादी आई आपल्या लेकराला कसं वाढते, अगदी प्रेमाने, तसं तू सगळ्यांना वाढतेस. आणि म्हणूनच मन तृप्त होतं. तूही माझी लेकच आहेस की. म्हणजे काय, मी तुझी लेक आहे, पण कोल्हापुरात माझ्या 2 आई आहेत. एक आई अंबाबाई आणि दुसरी माझी कृष्णाई. बरं कृष्णाई, तुझ्या लेकी कशा आहेत ग? सौदामिनी राईट? हा, ती खो खो खेळते ना? खेळात बी लई हुशार आहे आणि अभ्यासात पण हुशार आहे बघ. अरे वा. आणि गौरी, ती कलेक्टरचा अभ्यास करते. ती कलेक्टर होणार बघ. कसं चाललाय अभ्यास? दिवस रात्र अभ्यास करते, खूप मेहनत घेते बघ. ऑफकोर्स. आणि शारदा तर काय, तुझी सावलीच आहे. शारदा लई गुणी आहे माझी. तिच्या हाताला अशी चव आहे ना, खानावळीचं सगळं सांभाळते. तिची लई मदत होते मला बघ. पण खरं सांगू कृष्णाई, तुमच्या लेकी फार गुणी आहेत खरंच. आणि मला माझ्या बहिणींचा खूप अभिमान आहे. आणि माझाही माझ्या लेकीवर खूप जीव आहे. आणि मी आता बघ, अगं जेवण गार होतंय. सॉरी, पण मला हा कॉल घ्यावा लागेल. सॉरी. हा श्रद्धा बोल. काय रेव पार्टी? कुठे? आणि ही रेव पार्टी कोणी ऑर्गनाइज केली? मला सगळे अपडेट्स हवेत. ओके, या. तुला जाणून घ्यायचं मी कोण आहे? काय झालंय? काय करतेस तू? कुठे गेला होतास तू मला एकटीला सोडून? कम ऑन युवराज, कम ऑन, चल आपल्याला जावं तर लागेल. नाही. असं कसं सोडणार तुला? चल, चल, नाही, तुला यावंच लागेल. हात सोड Come on, म्हटलं ना. युवराज. अरे हात सोड अरे, म्हटलं तर. चल, 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 चल. हात सोड. चल, असं नाही सोडू शकत तुला. हात सोड. हात सोड. ते काय झालंय? बापरे, किती लागलाय तुला? तू मी पद्मिनी मम्मांना बोलवते. कोणाला बोलू नको, शांत बस. ओके तू चल चल.
मजा येते का तुला? हा? घालू गोळी घालू तुला अजून एक काय? दहा घाल. साले पोलीस, मला माहित आहे हुकुमचा एक काय तुमचा जीव जरी गेला तरी तुम्ही मला मारू देणार नाही. इतक्या वर्षानंतर हा गुलाब डिपार्टमेंटच्या हाती लागलाय. असल्या फालतू धमक्या मला नाही यायच्या. त्यापेक्षा त्या तारिणीची काळजी करा. तिला कोण तारते ते बघा. आतापर्यंत मेली असेल ती बहुतेक. तू स्वप्नच बघ गुलाब. तुला ना अजून माहिती नाही तारिणी कोण आहे, कळलं ना? तुझ्यासारख्या फालतू गुंडाच्या एका गोळीने तारिणीला काहीही होणार नाही. आणि जर का तिला काही झालं ना तर तुला मी जिवंत सोडणार नाही. त्यामुळे आता जगायचं असेल तर देवाकडे एकच प्रार्थना कर की तारिणी वाचू दे म्हणून. कळलं? देवा, युवराजचं काय झालं? ते सटलं ते हरामी. इथे पाय ठेव, इथे पाय. थांब ना. पायवर, थांब 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 थांब. ऐक. बापरे, युवी, किती लागलंय तुला? पायाला बघ किती काळं निळं झालंय. काय झालंय? कोणी केलं? काय झालं? मी तुला म्हटलं होतं ना मी बॅचलर्स पार्टीवरून सकाळी येईन म्हणून. तर मी म्हटलं नको, माझी बायको एवढी मला बोलवते तर आपण जाऊया म्हणून मी लवकर निघालो. मध्येच ना काही माणसांनी माझी गाडी थांबवली. 4 माणसं होती ती. मी उतरलो, म्हटलं काय झालं विचारूया. तर त्यातल्या एकाने मला मारायला सुरुवात केली. म्हटलं अरे बाबा काय झालं सांग. दुसऱ्याने मारलं. मी म्हटलं अरे काय झालं सांगत आहे, पण तिसऱ्याने मारलं. चौथा मारला. मी पकडला हात. म्हटलं माझी बायको वाट बघते माझी घरी. मला तुझा चेहरा दिसला ग, अशी वाट बघत बसलेली निशाणी. मी म्हटलं अरे नाही, आता मी मी गोणका घेतला आणि मी घातला त्याच्या डोक्यात. अरे ते पळाले बघ. थँक गॉड पळाले. पायाला कसं लागलं? पायाला लागलं कारण ते पळाले. परत एक जण मागे वळला जाळीवर चढला, घेतला एक दगड हातात, तिसऱ्याने घेतला एक बांबू हातात, मला मारलं इथे गाला. पायाला कसं लागलं मला? पायाला कसं लागलं मला? काय अरे मला पायाला कसं लागलं मला आठवतच नाहीये. अरे ती माणसं होती काय होती, पण मी आलो निशी तुझ्यासाठी, माझ्या निशीसाठी आलो. आणि मी आलो म्हणजे मला माझ्या निशीच्या प्रेमाची ताकद आहे ना, त्याने परत आणलं. तुझ्यामुळे मी परत आलो. मी इतकं प्रेम करतोस माझ्यावर? हो. मला ना कळत नाहीये हे सगळं नेहमी तुझ्या बरोबरच का घडतं. नाही नाही, नेहमी चांगल्या माणसांबरोबर वाईट घडतं आणि माझा युवी खूप चांगला आहे. सॉरी. लग्नाच्या वेळेला पण असंच झालं होतं. कोणतरी रॅन्डम आपल्या लग्नाच्या वेळेला अरे हा बघितलं. मला वाटतं काहीतरी चांगला दिवस असेल ना माझ्या आयुष्यात तेव्हा आहे नेमकं. आज तुझा बर्थडे हे असं झालं, मला काय कळतच नाहीये. जाऊ दे चल, मी आता आलोय ना. आलोय की नाही. मग आता माझ्या बायकोचा बर्थडे मी आता स्पेशल करणार. मला स्पेशल. तू बस आधी. प्रे किती लागलाय. मी थांबतो, तू असंच थांब. मी पटकन औषध घेऊन येते. हा हा. तू थांबा, हलू नको. हो. काय होतंय युवराज हे सगळं? कुठून आले ते पोलीस? ती जेनी एवढे दिवस तिने फसवलं मला, माझ्यावर वॉच ठेवून होती. ते पोलीस, ती जेनीच पोलीस.